मराठवाड्यातील 21 प्रकल्प हे कोरडे पडलेत। 159 प्रकल्पातील पाणी साठा जोत्याखाली गेलाय। मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील एकूण 751 लघु प्रकल्पांपैकी 21 प्रकल्प कोरडे पडलेत। याशिवाय 152 लघु आणि 7 मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी साठा जोत्याखाली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली। झपाट्याने घटत चाललेला पाणी साठा मराठवाड्यातील टंचाई स्थितीच्या वाढत्या भीषणतेची जाणीव करून देतोय। मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या 21 लघु प्रकल्पांमध्ये बीड आणि धाराशिवमधील प्रत्येकी 7 आणि जालना आणि हिंगोलीमधील प्रत्येकी 3 आणि लातूरमधील एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे। विजय चिडे आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून जोडले गेलेले आहेत। विजय, मराठवाड्यातील जवळपास 21 प्रकल्प कोरडे पडलेले आहेत, मात्र हे सगळं प्रशासनाला माहिती आहे। जर येणाऱ्या पाणी टंचाईला आता प्रशासन कसं सामोरं जाणार आहे? नक्कीच ते जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं आणि त्याचमध्ये आता एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिना उजाडताच जर पाहिलं गेलं तर तब्बल 751 लघु प्रकल्पापैकी 21 प्रकल्प जे आहेत ते कोरडे ठाक पडले आहे आणि त्याचबरोबर 152 लघु प्रकल्प जे आहेत ते देखील आता अव्याय पाण्यामध्ये आहे। त्यामुळे आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागत आहे। त्यामुळे आता प्रशासन देखील सज्ज झालेच आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे किंवा जे प्रकल्प कोरडा ठाक पडला त्या परिसरामध्ये आता टँकरने पाणी पुरवठा जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे। मात्र आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिक करत आहे। नागरिकांबरोबरच जर पाहिलं गुराढोरांना देखील पाण्यासाठी जी आहे ती मोठी भटकंती या ठिकाणी करावं लागणार आहे आणि भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्यामुळे आता नागरिकांना देखील याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसणार आहे। कारण मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्यामुळे आता गावामध्ये जे आहे ते देखील पाणी मिळत नाही, जनावरांनाही पाणी मिळेना, त्यामुळे नागरिक भटकंती करत आहे आणि जे पाणी विकत देत आहे त्या पाण्याचे भाव देखील आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यातील 21 प्रकल्प जे आहे ते कोरडे ठाक पडलेले आहे। त्यामुळे आता प्रशासन जे उर्वरित प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये पाणी शिल्लक आहे त्या प्रकल्पाचं नियोजन जे आहे ते आता सध्या करताना पाहायला मिळत आहे। मराठवाड्यामध्ये सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे आणि या धरणात सध्या 49% पाणी साठा आहे आणि त्या धरणावरून जर पाहिलं गेलं तर संपूर्ण मराठवाड्याला जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता सध्या उन्हाची दाहकता जी आहे ती देखील वाढत आहे आणि त्या उन्हाच्या दाहकतेमुळेच बाष्पीभवनाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळते। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर मराठवाड्यातील 21 प्रकल्प हे कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी टंचाईला आता प्रशासन कसं सज्ज राहणार आहे हे पाहावं लागणार आहे।